गेली अनेक वर्ष मराठी मालिका आणि चित्रपट गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे भार्गवी चिरमुले. विश्वविनायक, आयडियाची कल्पना, वनरूम किचन, संतूक, इश्कवाला लव, शर्यत, नवरा माझा भवरा यांसारख्या अनेक चित्रपटांमधून भार्गवी यांनी विविध भूमिका साकारल्या. सुवासिनी, वहिनीसाहेब, 4 दिवस सासूचे, अनुबंध, असंभव, पिंजरा, भाग्यविधाता, प्रपंच यांसारख्या मालिकांमध्ये त्या झळकल्या आहेत. नुकतीच त्यांनी एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी आपल्या आयुष्याच्या संदर्भातील विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. 2 घटस्फोट, त्यानंतरचे आयुष्य, डॉक्टरांनी ही चालू शकणार नाही असे सांगूनही नृत्यात त्या कशा तरबेज झाल्या, वडिलांच्या धक्कादायक निधनानंतरही दुसऱ्या दिवशी त्यांनी कसे नाटकासाठी उभे राहावे लागले, यांपासून ते मराठी चित्रपट सृष्टीतील गटबाजी, यामुळे आज हे काम मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, या सर्व बाबतीत त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. चला तर जाणून घेऊया ते नक्की काय म्हणाल्या. भार्गवी यांनी आपल्या बालपणातील एक प्रेरणादायक किस्सा सांगितला. त्या म्हणतात, बालपणी एका अपघातामुळे माझ्या पायाचे मोठे ऑपरेशन झाले होते. त्यावेळी तेवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नव्हती. तेव्हा एक प्रख्यात डॉक्टर म्हणाले होते, आम्ही मुलीचा जीव वाचवतोय, पण ही पुन्हा चालू शकेल ह्याची शाश्वती देता येणार नाही. हा माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण काळ होता. मात्र या काळात माझ्या बाबांनी मला खूप धीर दिला. पुढे फिजिओथेरपी वगैरे अनेक उपचार करून माझा पाय पूर्ववत झाला. एवढेच नाही तर मी पुढे भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य प्रकाराचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं. यानंतर मी योगाचा डिप्लोमा केल्यावर त्याच डॉक्टरांच्या हातून मला पारितोषिक मिळाले. तेव्हा माझी प्रगती पाहून ते हैराण झाले होते. यानंतर भार्गवी आपल्या बाबांविषयी म्हणजे शिरीष चिरमुले यांच्याविषयी बोलताना भावूक झाली होती. त्या म्हणाल्या, माझ्या बाबांनी मला कायम प्रामाणिकपणे काम करायला शिकवले. तू जे करशील ते पूर्ण मन लावून कर असे म्हणायचे. एक दिवस अचानक ते आम्हाला सोडून गेले. त्यांचे अचानक सोडून जाणे माझ्यासाठी खूप धक्कादायक होते. दुसऱ्या दिवशी माझा प्रयोग होता. शेवटी मी बाबांची शिकवण आठवून त्या प्रयोगाला उभी राहिली आणि कसाबसा तो प्रयोग पूर्ण केला. यानंतर भार्गवी आपल्या घटस्फोटाबद्दल बोलल्या. भार्गवी यांनी 2012 साली पंकज एकबोटे यांच्याशी विवाह केला होता. मात्र 2 वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले, मात्र तेही तुटले. मात्र या लग्नाबद्दल त्या फारशा बोलत नाहीत. घटस्फोटानंतरच्या जीवनावर बोलताना त्या म्हणाल्या, जेव्हा माझा घटस्फोट झाला तेव्हाही मी खूप कठीण काळातून गेले. आता मागे वळून पाहताना असं वाटतं, ठीक आहे यार, मी सिंगल आहे म्हणून काय झालं. मी खुश आहे. माझ्या आजूबाजूचे खुश आहेत. माझे जे आयुष्य आहे ते मी खुल्या मनाने स्वीकारलं आहे. मी कोणालाही त्रास दिलेला नाही ना माझी कोणाकडे काही तक्रार आहे. मी आता पुढे गेले आहे. मी मला हवं असं काम करत आहे. या अनुभवांनी मी आता स्ट्रॉंग झाली आहे. मागे वळून पाहताना असं वाटतं की इतका मोठा समुद्र पार केला आहे, तर आता मला कशाचीच भीती वाटत नाही आहे. यानंतर त्या मराठी मनोरंजन विश्वातील गटबाजीवर व्यक्त झाल्या. एखादा चांगला प्रोजेक्ट येतो तेव्हा मराठी मनोरंजन विश्वातील गटबाजीला ऊत येतो. हा चांगला प्रोजेक्ट आपल्याच गटामधील माणसाला मिळावा यासाठी स्पर्धा लागते. एखाद्या गटाला तो प्रोजेक्ट मिळाला की त्यामध्ये त्याच गटामधील लोकांना काम दिलं जातं. अशा अनेक कलाकृती भूमिका आहेत की त्यामध्ये जर मला संधी मिळाली असती तर नक्कीच वेगळं काही मला करता आलं असतं. आता या सगळ्यात बदल घडण्याची गरज असल्याचं वाटतं. या कंपूशाहीनं त्यांच्या गटाबाहेर पडून खुलेपणानं वेगळा विचार करायला हवा, असं रोकटोक मत त्यांनी व्यक्त केलं. अशा प्रकारे भार्गवी यांनी त्यांच्या जीवनातील अनेक कठीण प्रसंगावर मन मोकळ्या गप्पा मारल्या. आयुष्यभर त्यांनी अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिले. आज 48व्या वर्षीही त्यांचा हा संघर्ष चालू आहे. त्यांचा हा जीवन संघर्ष सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायक आहे.